नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. आजचा टॉपिक आहे हा विद्यार्थी मी मागच्या वेळेला म्हटलं होतं तसं आणि नोकरीपेशा लोकांची काय गत होते ऑफिसेसमध्ये ते मी बऱ्याच क्लायंट्सला भेटल्यानंतर मला असं जाणवलं. बऱ्याच लोकांचं एक वाक्य झालं आहे सध्या की मी जिथे पोचायला हवं होतं ना तिथे मला पोचता आलं नाही. मी जिथे असायला हवं होतं तिथे मी नाही आहे. मी अजून लॅग करतोय आणि तिथे पोचण्यासाठी मला अजून बऱ्याच पायऱ्या चढायच्या आहेत आणि त्या चढताना बऱ्याच अडचणी येत आहेत. स्त्रियांचीही तीच गत आहे. बिचाऱ्या काम करतायत. आजकाल प्रेशर एवढं वाढलं आहे प्रत्येकावरती ना की म्हणजे म्हणतो ना आपण काम होतंय की नाही त्याच्यापेक्षा सुद्धा प्रेशर किती मला देता येईल माझ्या सबऑर्डिनेट्सला किंवा माझ्या कलिग्सला ह्याच्याबद्दलचं बरंचसं आपण बघतो. एनिवे हे पेटंट जरी हा एक सेंटेन्स असली एक स्टेटमेंट असलं तरी मी कायम सगळ्यांना सांगते काही लोकांना ताटात सगळं वाढून मिळतं आणि काही लोकांना ताट जरी वाढलं असलं तरी त्याच वेळेला नेमकं तुम्हाला काहीतरी कोणीतरी बोलवतं आणि गरमागरम जेवण वाढलं असलं तरी जेवता येत नाही. हे का होतं? म्हणजे मला असं म्हणायचं आहे की कोणीतरी नव्हे बऱ्याच वेळेला आपण यूट्यूब्सवरती पण सुद्धा बघतो की लोक फोन आले ना की धावत सुटतात फोन घ्यायला. म्हणजे आपण अक्षरशः सगळं जे हातातलं आहे ते सोडून पहिला फोन घेतो. काहीतरी चर्चा चालू असते, मुलांबरोबर काहीतरी बोलत असतो, नवऱ्याबरोबर काहीतरी बोलत असतो आणि अचानक फोन येतो आणि नवरा फोन घ्यायला धावत सुटतो. त्यावेळेला आपल्याला इग्नोर केल्यासारखी भूमिका येते की नाही येते. पण इथे कसं आहे की हे तर झालं छोटासा टप्पा. आपण तिकडे सांगू शकतो अरे बाबा ऐकून तरी घ्या किंवा नवरा म्हणेल अगं बाई तू 2 मिनटं बस माझं काय मी बोलतोय ते ऐकून तरी घे. पण हे ज्यावेळेला बॉस बरोबर घडतं त्यावेळेला आपल्याला त्या इग्नॉरन्सचं वाईट फक्त वाटत नाही, हा होतो अपमान आणि तिथे मात्र सुरू होते ती एक डिप्रेशनची पहिली पायरी. वय वर्ष माझं आता 50च्या वरती आहे मी, त्यामुळे मला डिप्रेशन हे सहसा कळत नाही. मला असं वाटतं की डिप्रेशन आपण फक्त खूप जास्त विचार करतो म्हणून येतं आहे, तर आपल्याला तो विचार ढकलला पाहिजे, हकलला पाहिजे. आपल्याला काहीतरी आवडतं ते करायला पाहिजे. आजही मला आवडलं तर मी एकटीच बसून गाणीही ऐकते, 2-4 मराठी गाणी ऐकते, 2-3 हिंदी गाणी ऐकते. मला बरं वाटतं आणि त्याच्यानंतर पुन्हा मी जोमाने कामाला सुरुवात करते. पण इथे काय होतंय आपण 6-6, 8-8 तास आणि वर्क फ्रॉम होम म्हटल्यानंतर 12-12 तास लोक काम करतायत पी सी समोर. बोलताना मात्र आपण म्हणतो की वर्क फ्रॉम होम आहे त्यामुळे ठीक आहे, इट्स ओके. यू कॅन हॅव टी इन बिटवीन, यू कॅन हॅव युअर लंच ब्रेक, यू कॅन मिंगल विथ युअर किड्स, बट इट इज नॉट लाईक दॅट. दे आर स्टील वर्किंग टुवर्ड्स देअर इम्प्रोव्हायझेशन, टुवर्ड्स देअर वर्क. सगळीकडे हे चालतंय. त्यामुळे काय होतं की हे काही शब्द अडकून पडतात. बॅक टू द कॅल्क्युलेशन पार्ट की माझं त्यांच्यासारखं होऊ शकलं नाही. काही नंबर्स असे आहेत ना, मला लोक म्हणतात की आमच्या आयुष्यामध्ये गोल्डन पिरियड नाहीच आहे का हो, आमच्या आयुष्यामध्ये चांगला पिरियड नाहीच आहे का हो, सिल्वर तरी येऊ दे, सिल्वर पण नको ब्रॉन्झ तरी येऊ दे, पण तोही पिरियड दिसत नाही आहे. बरेचदा आपल्याला आपल्या डेट ऑफ बर्थ प्रमाणे बघायला गेलं तर असा एक ठोकताळा आपण काढू शकतो जिथे आपण सांगू शकतो की पुढच्या 6 महिन्यानंतर तुमचा पिरियड जरा चांगला येणार आहे, पुढच्या 1 वर्षानंतर पिरियड चांगला येणार आहे किंवा या 1.5-2 वर्षात तुमचा पिरियड चांगला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला मेहनत जास्त करावी लागणार आहे किंवा काहीतरी वेगळं पण करावं लागणार आहे जेणेकरून तुमचा उत्साह जो आहे तो डबल होईल आणि त्यामुळे उत्साहाच्या भरात आपण नको ते डिसिजन्स न घेता व्यवस्थित विचार करून डिसिजन्स घेतले असतील तर त्याचे रिपरकशन्स पण चांगले पडतील. एनिवे हे तर मी पोटतिडकीने सगळ्यांना सांगते की हातातली नोकरी सोडू नका, कोणीही सांगितलं तरी. फक्त एवढंच आहे की दुसरी हातात नोकरी घ्या आणि मग तुम्ही बघा की कसं आपल्याला काम करता येईल. लोकांना आपल्या अगदी ठेवणीच्या कामाच्या मध्ये ना काही एक्सपेरिमेंटल काही करत नाहीत आणि तिथे पण लोक फसतात बिकॉज यू आर नॉट गॅदरिंग एनी इन्फॉर्मेशन. स्वतःला अपग्रेड करणं फार गरजेचं आहे. मला हे सांगावं लागतं. काही नंबर्स असे असतात डेट ऑफ बर्थमध्ये की आपण सांगतो त्यांना की तुम्हाला सातत्याने अपग्रेड करावं लागेल. हो, माझ्याकडे एक 55 वर्षाचा व्यक्ती पण आला होता आणि तो मला म्हणाला मॅडम मला 25-30 वर्षाचा 35 वर्षाचा रॅदर मला एक्सपिरियन्स आहे, 30-35 वर्षाचा, पण मला सातत्याने 6-7 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर कुठला तरी एक
म्हणतात ना अपग्रेड करण्यासाठी कोर्स करावा लागतो किंवा माझ्या कलिग्सबरोबर बसून मला एक अभ्यास करावा लागतो. पण माझा एकच प्रश्न होता की बरोबर आहे, ज्यावेळेला मी म्हटलं की तुम्हाला अपग्रेड करावं लागेल स्वतःला, तुम्ही लगेच मान्य केलं, हो हो तुम्ही बरोबर बोललात, मला अपग्रेड करावं लागलं. आता दुसरं वाक्य मला सांगा की तुम्ही अपग्रेड केल्यानंतर तुम्हाला फायदा झाला की नाही झाला? ते म्हणाले हो मला भरपूर फायदा झाला, मी बऱ्याच मोठ्या पोस्टवरती आहे आणि माझी चांगली पोस्ट गाजवतोय. हा झाला आपल्याला एक फायदा. पण हां, त्याला काही नंबर्स आहेत. मी म्हटलं तसे राजा नंबर पण आहेत काही, जे म्हणतात की ॲक्च्युली प्लॅटर मिळालं मला. शिक्षण माझ्या आईवडिलांनी जे मला हवं होतं ते करून दिलं. शिक्षण झाल्यानंतर मला जद्दोजहद करावी लागली नाही आणि मला ताबडतोब नोकरी मिळाली आणि मी चांगला सेटल आहे. पण तरी देखील उणीवा राहतातच. आता ह्या सगळ्या 19-20 ज्या आहे त्याच्याबद्दल काही बोलण्यात पॉईंट नाही. पण आपल्याला उन्नती करून घ्यायची आहे, काहीतरी आपल्याला स्वतःला अपग्रेड करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी एक छोटीशी गोष्ट, डिसिजन मेकिंग मीटिंग्स असतात काही, आणि त्या मीटिंग्स होताना आपल्याला असं वाटतं की आपलं कोणी ऐकतच नाही आहे. म्हणजे मी बोलायचा प्रयत्न करतोय, मी प्रयत्न करते आहे, पण समोरचा तेवढा मला रिस्पॉन्सच देत नाही माझ्या बोलण्याला किंवा सांगण्याला की प्लीज एक एक्सक्यूज मी, मला इथे काही सांगायचं आहे. हे होतच नाही आहे. त्यामुळे इथे काय होतं, विचारांचं आदानप्रदान होत नाही. म्हणजे दॅट मीन्स ऑलरेडी दे हॅव मेड यू जस्ट टू सिट ओव्हर देअर एज अ डक अँड दॅट्स इट. ह्याचा अर्थ तुम्हाला स्वतःला आवाज तर तिकडे पोचता करायला पाहिजे, म्हणजे तुम्ही ओरडू शकत नाही. मग काय करायला हवं, आपण एक बघूया. असं बघूया की तुम्ही एका मीटिंगला गेलेला आहात आणि मीटिंगला बसल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की ती सक्सेसफुल व्हावी. आता जी मी सांगणार आहे गोष्ट ती फार अगदी जुजबी आणि छोटीशी आहे सोल्युशन, पण ते केल्यानंतर बराच फायदा होतो. पण येस, काहीच लोकांना त्यातला फायदा होऊ शकतो, काहीच अशी त्यांचे, कारण की प्रत्येकाचं नाव वेगळं आहे, डेट ऑफ बर्थ वेगळी आहे. नावाचं पण आपल्याला आकलन नंबरमध्ये करायचं असतं, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थचं पण करायचं असतं. त्यामुळे आपण न्युमरोलॉजी हा विषय घेऊन केलं तर सगळ्यांनाच नाही पण बऱ्याच लोकांना त्याचा फायदा होऊ शकतो. जुनं 1 रुपयाचं नाणं असायचं आपल्याकडे, मोठंवालं नाणं. ते मोठंवालं नाणं आपण घ्यायचं, आपल्या डाव्या हातामध्ये मध्यावर ते ठेवायचं. आपल्या हातामध्ये हा अंगठा जो आहे तो दाबायचा नाही आहे, अंगठा बाहेरच ठेवायचा आहे. बोलताना तुम्ही अगदी हातात हात घेऊन बसलात किंवा अगदी असा जरी बसलात तरी कोणालाही कळणार नाही आहे की तुमच्या हातात 1 रुपया आहे. पण हा 1 रुपया हा काय आहे तुम्हाला सांगते मी. त्याची ऊर्जा अशी आहे की त्याच्यामध्ये तुम्ही ज्या वेळेला बोलाल त्यावेळेला तुमचं बोलणं जे आहे ते पॉईंट टू पॉईंट म्हणजे मुद्देसूद होईल आणि लोकांपर्यंत व्यवस्थित पोचेल. म्हणजे जे तुम्हाला सांगायचं होतं, कन्वे करायचं होतं ते कन्वे होईल आणि त्यामुळे तुम्हाला फायदा निश्चित होईल. किंवा डिसिजन मेकिंग मीटिंग्स असतात जिथे बिझनेसच्या लोकांना, त्या लोकांनीसुद्धा हा 1 रुपया आपल्या हातात ठेवला तरी चालतो आणि तो 1 रुपया आपल्या हातात ठेवून मग तुम्ही बोलाचाल करायची. त्यावेळेला तुमच्या ह्या भाषेला किंवा तुमच्या एका काय म्हणतो आपण त्याला, प्रेझेंटेशनला एक चांगला वलय येतं आणि ते चांगलं वलय आल्यानंतर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होतो. ऐकून घेतलं म्हणून मला निदान आता एक चान्स मिळाला आहे की अजून एक मी स्वतःचं प्रेझेंटेशन करू शकेन, असं काहीसं होतं जिथे तुमची ऊर्जा चांगली व्हायला सुरुवात होते. सो ही एक तुम्ही एक्झाम्पल जे मी आत्ता सोल्युशन दिलेलं आहे ते सोल्युशन तुम्ही करून बघायला हरकत नाही आहे. तर ते सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे की आपण जेव्हा जातो त्याच वेळेला अखंड हातात नाही ठेवून बसायचं असतं, फक्त त्या मीटिंगपुरतीच ही गोष्ट आहे, तर त्या मीटिंगपुरतीच ही करायची आहे. तसंच बरीच लोक पेन जे आहे म्हणजे आपलं हस्ताक्षर करण्यासाठी म्हणून आपण जे काही पेन वापरतोय ते पेनचं सुद्धा आदानप्रदान इतकं सहज करतात की बघायला नको. म्हणजे ते लावलेलं असतं शर्टाला, अरे बाबा तुझं मला पेन देतोस का, मला सही करायची आहे, म्हणून आपण त्याला ताबडतोब पेन देऊन टाकतो. तर एक लक्षात घ्या, ज्या वेळेला इम्पॉर्टंट गोष्टी असतात आणि त्याच्यावरती आपण जेव्हा सह्या करतो किंवा कुठले फॉर्म भरतो त्यावेळेला त्या पेनाचा कलरपेक्षासुद्धा ते पेन एकच हवं. त्यातली तुम्ही शाई बदलू शकता, तुम्ही रिफिल बदलू शकता, काही करू शकता, पण तुम्ही जे पेन वापरता ते सहसा तुम्ही बदलू नका किंवा दुसऱ्याकडनं त्याचं पेन मागवू नका किंवा स्वतःचं पेन त्याला देऊ नका. तर हे मात्र एक कायमस्वरूपी लक्षात ठेवा, कारण की ऊर्जा ही सगळ्याच गोष्टीतनं येत असते. हस्तांदोलन करताना सुद्धा आपण खूप खुशीत असतो, क्या दोस्ता कसा आहेस तू, म्हणून आपण हस्तांदोलन करतो. त्यावेळेला सुद्धा एनर्जीजचं आदानप्रदान होत असतं. जी व्यक्ती ऑलरेडी इम्युन सिस्टीम त्याची डाऊन आहे, आजारी आहे किंवा काही, आपण हस्तांदोलन करायचं नसतं
आणि हस्तांदोलन कधी करतो आपण? ज्यावेळेला ऊर्जा खूप दोन्हीकडे अतिशय उत्तम असते. अर्थात प्रत्येकाला आपण जज करू शकत नाही की हा कुठल्या ऊर्जेतनं येतोय, पण निदान आपल्याला माहिती असतं, बॉडी लँग्वेज प्रत्येकाचीच माहिती असते. आपण पार्टीला भेटलेलो असतो, पिकनिकला जातो, ट्रिपला जातो, कुठेही भेटतो आणि ताबडतोब रस्त्यातही कधीतरी सरप्रायझिंगली आपण कोणाला तरी भेटतो आणि भेटल्यानंतर आनंद झालेला जो असतो तो द्विगुणित करताना आपण आयदर मिठी तरी मारतो किंवा हस्तांदोलन तरी करतो. पण बरेचदा हस्तांदोलन करताना जी ऊर्जा जी आहे ती ऊर्जा बरीचशी खर्च होते आणि मिठी मारताना सुद्धा बरीचशी खर्च होते. ह्याचा अर्थ मिठी मारू नये का? निश्चित. मैत्रिणींनी मिठी मारावी, मित्रांना मित्रांनी मिठी मारावी, ह्याच्यात काहीही चुकीचं नाही. पण मी म्हटलं तसं काहीच अगदी बोटावर 2-3 लोक असतील जे आपल्याला स्वतःहून माहिती असतील की यांच्या आयुष्यामध्ये आत्ता भरपूर कलह चाललेला आहे, डिवोर्समधनं कोणतरी चाललेलं आहे, कोणीतरी बँकरप्ट झालं आहे, तर त्यांना तुम्ही सांत्वना देऊ शकता, बसून बाजूला समजवू शकता, काहीतरी प्लॅन आउट करून देऊ शकता की तू बाबा असं कर, असं केल्यानंतर असं होईल. पण हस्तांदोलन, मिठी ही मारू नये, कारण आपण ती ऊर्जा आदानप्रदान करत असतो आणि त्यावेळेला अशी ऊर्जा समजा तुम्ही घरात घेऊन आलात तर तुम्हाला वाद झालेले दिसतात. म्हणून अशा काही ज्या सब्जेक्ट्स आहेत ते घरामध्ये बोललेच गेले नाही पाहिजेत. म्हणजे कर्ज दुसऱ्यांची, स्वतःचे कर्ज असेल तर आपल्याला बोलावीच लागतात, त्याच्यासाठी प्लॅनिंग प्लॉटिंग करावंच लागतं की बाबा कसं करणार आहोत, काय करणार आहोत. पण दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये की त्याचं घर कसं फुटलं बघा, त्याची बायको अशी होती, त्याचा नवरा असा होता, तिचा नवरा असा होता, तो असा वाईट वागायचा, तो दारू प्यायचा किंवा काही, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, मला असं वाटतं आपल्या घरात दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये चर्चा करू नये. म्हणजे आपण सांत्वनापर फक्त घरात बोलू शकतो की अगं माझा मित्र भेटला होता किंवा मैत्रीण भेटली होती आणि तिची फार दुर्दशा झालेली आहे, दॅट्स इट. तर तुम्हाला हे तुमच्या स्पाऊस म्हणजे जो नवरा असेल तर नवरा, बायको असेल तर बायको तिच्याकडे आपल्याला सांगायचं होतं म्हणून. पण त्याच्यावरती काथ्याकूत करत बसणं आणि मग अरेरे करत बसणं हे करायला नाही पाहिजे. तर हे तुम्ही तेवढं लक्षात ठेवा. एनिवे, हे झालं पुन्हा एक आपण काही काय करायचं असतं. तसंच मी म्हटलं तसं आपण जी लेखणी घेतो म्हणजे पेन घेतो, ते पेन कोणाला दिलं गेलं नाही पाहिजे. तर सिमिलर वे 10वीतली जी मुलं असतील, 12वीतली जी मुलं असतील, आजकाल खूप कटाक्षाने सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात की तुम्ही परीक्षेला एक्झामिनेशन सेंटरमध्ये सेंटरला तुम्ही गेल्यानंतर की तुमच्या वहीत काही नाही ना, कंपास पेटीत काही नाही ना, तुमच्या हातावरती काही नाही ना, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. पण लेखणी ही जी आहे ही बदलू नये. त्यामुळे 2 किंवा 3 लेखण्या व्यवस्थित, 2 पेन्सिल टोक काढलेले व्यवस्थित, एक छोटी पट्टी, एक चांगला रब्बर, ही कंपास तुमची जी आहे ती अगदी सेट झाली पाहिजे. समजा मुलांना ती जमत नसेल तर आईवडिलांनी एकदा करून द्यायला हरकत नाही की व्यवस्थित आहे की नाही, का? आणि त्याला हे कटाक्षानं सांगितलं गेलं पाहिजे की कुठलाही पेपर असू द्या, इट इज नॉट ओनली फॉर 8th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 12th स्टँडर्ड ऑर व्हॉट एव्हर. इट इज कुठलाही आयुष्याचा टप्पा असेल तर तिथे आपली लेखणी आपल्याकडेच ठेवावी. म्हणजे आपलं पेन जे आहे ते पेन आपल्याकडेच ठेवावं, कारण त्यांनी चांगले चांगले गोष्टी बघितलेल्या असतात, आपलं त्याच्यामध्ये अक्षर लिहिलेलं असतं. त्यामुळे सहजा पटापट एकामेकांना द्यायचं नाही. ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याच्यावरती सही करताना, त्याच्यावरती फॉर्म भरताना ही आपलंच पेन आपल्याजवळ पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा. तर मला असं वाटतं हाही तुम्हाला उपयोगी पडेल. आणि पुढे जाताना तुम्हाला 1 रुपयाचं सुद्धा कॉईनच्याबद्दल सांगितलं आहे, तेही तुम्हाला भाग्यकारी ठरो. त्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्ही करा आणि ज्यांचे नंबर अतिशय गुणी आहेत किंवा आपण म्हणू शकतो ज्यांचे नंबर थोडेसे डिप्रेसिंग आहेत त्यांनासुद्धा फायदा ह्याच्यातनं होऊ शकतो, तर त्यांनी तो फायदा उचलावा. तर धन्यवाद. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण अजून बरंच काही बोलूयात. जय गुरुदेव दत्त.